कावेरी C5 कंपनीकडून कामगारांवर अन्याय, नियमानुसार वेतन देत नसल्याचा आरोप। कामगारांना न्याय न मिळाल्यास कामगार कार्यालयाला ठोकणार टाळे। पत्र परिषदेत शिवसेना उभाटा जिल्हाप्रमुख गिरेचा इशारा। बटाळ येथील कावेरी C5 कंपनीत काम करणाऱ्या 300हून अधिक कामगारांना नियमानुसार वेतन देत नसल्याचा आणि PF रक्कम भरत नसल्याचा आरोप करत कामगारांवर अन्याय केला जात आहे। या संदर्भात कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी 7 दिवसांचा अल्टिमेटम देत कामगार आयुक्त कार्यालयाला शिवसेना स्टाईलमध्ये टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेना उभाटा जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे। बटाळ येथील कावेरी C5 कंपनी गेल्या 2 वर्षांपासून बटाळी ओपन कास्टमध्ये काम करीत आहेत। या कंपनीत 300 ते 350 कामगार काम करतात। त्यापैकी काही ड्रायव्हर, सुपरवायझर, क्लीनर आणि काही मदतनीस आहेत। परंतु यापैकी कोणत्याही कामगारांना नियमानुसार वेतन दिले जात नाही आहे। त्याचा PF ही कापला जात नाही आहे। नियमानुसार या कामगारांना 1305 रुपये रोजी मिळायला हवी, परंतु कंपनी या कामगारांना फक्त 12,000 रुपये देऊन त्यांच्यावर अन्याय करते आहे। या संदर्भात कंपनीच्या कामगारांनी 7 जून रोजी कंपनीचे काम थांबवून कंपनीसमोर निदर्शने केली होती। हे निदर्शन 8 दिवस चालले। निदर्शनादरम्यान कामगारांनी कामगार आयुक्त आणि कंपनी व्यवस्थापनावर त्यांची भेट न घेतल्याचा आरोप केला। कामगार आयुक्तांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने कंपनीशी चर्चा केली आणि पगार वाढवण्याचे तोंडी आश्वासन दिले, परंतु आतापर्यंत कामगारांना नियमानुसार पगार दिला जात नाही। या संदर्भात केंद्रीय कामगार कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली, परंतु कामगार कार्यालयाचे अधिकारी टाळाटाळ करणारे उत्तरे देत आहेत। पत्रकार परिषदेत संदीप गिरे यांनी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाचे निराकरण 7 दिवसात न झाल्यास शिवसेना कामगार कार्यालयाला टाळे ठोकेल असे संकेत दिले आहेत। शिवसेना उभाटा जिल्हाप्रमुख संदीप गिरे, सुरेश पचारे आणि इतर कामगार पत्रकार परिषदेत उपस्थित होते। चंद्रपूर भटाडी ते कावेरी C5 कंपनी नावाची कंपनी गेल्या 2 वर्षापासून तिथं काम करत आहे आणि तिथं काम करत असलेले कामगार ते कित्येक वर्षापासून तिथं काम करत असून सुद्धा यांना जो गव्हर्नमेंटने मिनिमम वेजेस जे ठरवलं आहे, या मिनिमम वेजेस असू द्या किंवा PF असू द्या, हे कुठलीही यांना सुविधा मिळत नसून हे गेल्या कित्येक दिवसापासून तिथं आंदोलन करत होते। गेल्या महिन्याभरामध्ये अगोदर आंदोलन झालं तेव्हा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून, कंपनीच्या माध्यमांची मध्यस्थी करून एक बोलणी सुरू झाली की तुमचे प्रश्न आम्ही लवकरात लवकर सगळे मार्गी लावू। परंतु त्याच्यानंतर आम्ही कामगार आयुक्ताकडे सुद्धा एक पत्र दिलं होतं। गेल्या 2 पेशी तिथं तारखी आम्हाला मिळाल्या। 2 तारखेला आम्ही जाऊन स्वतः हजर झाला तर कंपनीतर्फे कोणी हजर व्हायला तयार नाही आहे। त्याच्यामुळे कंपनीचे कामगार आयुक्त जे बसले केंद्रीय, हे कुठेतरी इथे आम्हाला अडूअडूचे प्रश्न देऊन राहिले। त्याच्यामुळे आम्ही अगर 7 दिवसाच्या आतमध्ये यांनी ज्या बसलेल्या खुर्चीला अगर न्याय देऊ शकत नाही, कामगाराला न्याय देऊ शकत नाही, तर त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार त्यांना नाही आहे। त्याच्यामुळे 7 दिवसाच्या अगर कामगाराला यांनी न्याय दिला नाही तर आम्ही त्या कामगार आयुक्ताच्या कार्यालयावरती मोर्चा नेऊ आणि शिवसेनेच्या स्टाईलमध्ये आंदोलन करू।